मुलुंडमध्ये बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुलुंड पश्चिम येथील सरदार तारासिंग उद्यानाजवळ असलेल्या साईप्रस्थ परिसरात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री उशिरा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून बिबट्या नागरी वस्तीत शिरल्याची घटना समोर आली असून बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याचा थरारक प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांची झोप उडाली असून रात्री घराबाहेर पडण्यास नागरिक घाबरत आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला अनेक ठिकाणी संरक्षक भिंत नसल्याने बिबट्यांचा नागरी वस्तीत शिरकाव वाढत असल्याचा आरोप केला जात आहे. यापूर्वीही घाटकोपर ते मुलुंड परिसरात बिबट्यांचे हल्ले झाले असून त्यात काही नागरिकांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान खासदार संजय दिना पाटील यांनी या घटनेनंतर प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेवर तातडीने संरक्षक भिंत उभारण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे. पालिका आयुक्त आणि पालकमंत्र्यांशी याबाबत वारंवार चर्चा होऊनही प्रशासन गांभीर्याने दखल घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सीसीटीव्हीत दिसलेली ही घटना पाहता जर त्या ठिकाणी एखादा नागरिक असता तर मोठी दुर्घटना घडली असती अशी भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी आता परिसरातून होत आहे. मुंबईतून यंग बॉयज न्यूज प्रतिनिधी ऋषिका उबाळे, मुंबई.